तर आपल्याला माहिती आहे की बिबट्याच्या हल्ल्यामुळे भरपूर प्राण गेलेले आणि बिबट्याला पकडण्यासाठी किती त्रास झाले. त्यामुळे त्या त्रासाला कमी करण्यासाठी आम्ही पिंजऱ्याची नवीन डिझाईन बनवली. कारण की जो जुना पिंजरा जो क्यूबर्डमध्ये राहतो त्या पिंजऱ्यात वाघ जाण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. त्यामुळे आम्ही हा नवीन डिझाईनचा प्रोजेक्ट बनवला. तर या नवीन डिझाईनच्या पिंजऱ्यात प्रॉब्लेम 0%. कारण की त्या जुन्या पिंजऱ्यात काय प्रॉब्लेम होतो, वाघ त्याच्यात एकदा गेल्यानंतर 90% चान्सेस राहतात तो परत जात नाही. हे आम्हाला वन अधिकाऱ्यांबरोबर बोलल्यावर कळलं. तर यामुळे आम्ही ती डिझाईन बनवली. त्याच्यात पिंजरा पूर्णपणे अदृश्य, वाघासाठी पूर्णपणे अदृश्य राहील आणि ज्यावेळेस दृश्य येतो त्यावेळेस तो पूर्णपणे पिंजरा अडकलेला राहील. पिंजऱ्याचा व्यास मोठा असल्या कारणाने पिंजरा वाघाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही. ज्यावेळेस वाघ सावजाच्या दिशेने आकर्षित होऊन पिंजऱ्याकडे जाईल त्या आणि सावजाला पकडेल, त्याच वेळेस आपला पिंजरा पूर्णपणे हेमिस्फिअरमध्ये कव्हर होऊन त्याला पिंजऱ्यात बंद करेल आणि वाघाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी आपण जी जाळी वापरणार आहोत ती सॉफ्ट आणि मजबूत वापरणार आहोत आणि वाघ जोपर्यंत वाघाच्या ऐवजी जर का दुसरा प्राणी त्यात अडकला तर तो आपण कुठूनही कंट्रोल करून रिलीज करू शकतो. वाघ अटकतात वन विभाग अधिकाऱ्यांना संदेश जाईल की आणि पिंजऱ्याची लोकेशन समजेल आणि अडकलेला प्राणी ते बघू शकते.